शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर शेतकऱ्यांनी जर का मतं दिली आणि सत्ता प्राप्त झाली तर 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. ते आश्वासन ते पाळायला तयार नाहीत. केंद्र सरकारनं आता एका रिपोर्टद्वारे जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही शेतमजुरापेक्षाही बिकट झालेली आहे. हा रिपोर्ट माझा नाही तर केंद्र सरकारचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रामध्ये किती दयनीय आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि याचं कारण महायुतीच्या नेत्यांनी दुसरं एक आश्वासन दिलेलं होतं. केंद्र सरकार जो हमीभाव जाहीर करेल त्याच्यावर 20% आम्ही अनुदान देऊ. सोयाबीनचा हमीभाव 4,892. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं 3,500ला. जवळपास 1,200 रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकलं. थोडं थोडकं नव्हे तर 65 लाख टन. केवळ 7 लाख टन सरकारनं खरेदी केलं. आणि त्यामुळं एकट्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान हे 7,500 कोटीचं झालेलं आहे. तीच परिस्थिती कापसाची आहे, तीच परिस्थिती हरभऱ्याची आहे, सगळ्या पिकांची आहे. एका बाजूला सरकारनंच जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्याला मिळत नाही. त्याच्यावरचा अनुदानाचा हिशेब केला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजून 8,000 कोटी रुपये सरकारनं द्यायला पाहिजे होते. म्हणजे एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 15,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. मग हा शेतकरी कर्जमाफीला हकदार नाही का? आणि 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. आणि त्यामुळं जर तुम्हाला आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर तुम्ही आश्वासन दिलं का, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्याचा 7/12 कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. दुष्काळात 13 महिना म्हणावं त्या पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवकाळी पावसाचं थैमान मांडलेलं आहे. अवकाळी पावसामुळं ज्या पिकामध्ये भांडवली गुंतवणूक होते, मग ते भाजीपाला असेल, फळं असतील, आंबा असेल, द्राक्ष असतील किंवा पेरू चिकू असेल, या सगळ्या पिकांचं केळी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे व्हायला तयार नाहीत. त्याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही. 3-3 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचं अनुदान रखडलेलं आहे. त्याबद्दल काही कारवाई होत नाही. आणि एकूणच या सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं दररोज 8 या संख्येनं शेतकरी आत्महत्या करतायत. दुर्दैवानं विरोधी पक्षांचं सुद्धा याच्याकडे लक्ष नाही. तेव्हा आता शेतकऱ्यांनीच वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करायचा निर्णय घेतला आहे. आमचं आंदोलन चालूच आहे. आम्ही इशारा दिलेला आहे की तुम्हाला पेलत नव्हतं तर हे आश्वासन असं का दिलं. तेव्हा महायुतीचे किंवा महायुतीच्या सरकारचे जे मंत्री कुठल्याही पक्षाचे असोत ते जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतील त्यावेळी त्यांच्या सभेत जाऊन त्यांना आम्ही जाब विचारू. आम्ही अनेक मंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे, पुढेही करणार आहोत. पोलीस आम्हाला त्रास देत आहेत, ताब्यात घेत आहेत, गुन्हे दाखल करतायत, पण आम्ही गप्प बसणार नाही. कारण ज्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटीचा घोटाळा होणार आहे. स्वतः केंद्र सरकार म्हणतंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जर साईट तुम्ही बघितलं त्याचा त्यांनी वेगवेगळ्या महामार्ग बांधणीसाठी जो खर्च केला आहे त्या खर्चाचा जर अभ्यास केला तर साधारणपणे 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर तयार करायला 30 ते 35 कोटी रुपये खर्च येतो. पण शक्तीपीठ महामार्गाचा जर प्रकल्प अहवालाचा अभ्यास केला तर साधारणपणे 805 किलोमीटरला 86,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. म्हणजे 1 किलोमीटरचा अंदाजे खर्च हा 107 कोटी 60 लाख रुपये होतोय. 35 कोटी कुठं आणि 107 कोटी कुठं. म्हणजे याचा अर्थ सरळ असा होतो की 28 ते 30,000 कोटीमध्ये होणारा रस्ता हा 86,000 कोटी रुपयाला तयार करून त्याच्यामध्ये 50,000 कोटीचा झपला पाडायचा चाललेला आहे. शेतकऱ्यांच्या
जमिनी कवडीमोल किमतीनं, कारण समृद्धी महामार्गाचं जे जमीन संपादन झालं ते वाटाघाटीच्या माध्यमातून 2013च्या कायद्यानुसार झालं. महाविकास आघाडीचं सरकार असताना कायद्यामध्ये दुरुस्ती झाली 2022 साली, आणि आता जमीन वाटाघाटीतून संपादित होणार नाही तर 1956च्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन होणार आहे. आणि या सक्तीच्या भूसंपादनाला शेतकऱ्याला विरोध करता येणार नाही, कुठल्या न्यायालयात दाद मागता येणार नाही, आणि सरकार देईल ती किंमत स्वीकारावी लागेल. चौपट आणि पाचपट किंमत मिळणार नाही. म्हणजे कवडीमोल किमतीनं सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचा, मला माहित आहे 12 जिल्ह्यातनं जाणाऱ्या या रस्त्यात जे काही लोकप्रतिनिधी स्थानिक असतील त्या सगळ्यांचे हात ओले होणार आहेत. सगळ्या राजकीय नेत्यांचा, सगळ्या राजकीय पक्षांना पैसा मिळणार आहे, पण शेतकऱ्याचं वाटोळं होणार आहे. पर्यावरणाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्न हाताळण्यात कमी पडते, राजशक्तीचा कुठेतरी उत्साह कमी झाला, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तुम्ही याच्याकडे सध्या तुम्हाला बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनाच देते, बाकी कोण काहीच करत नाही. सध्या आंदोलनं जी चालू आहेत, मंत्र्यांना अडवाअडवी, अजून अडवायला सुरुवात केली आहे, अजून तुडवायला सुरुवात करायचं आहे, तेही लवकर होईल. अशी एक आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, पवार येणार आहे. आगामी काळात ग्रामीण भागातला शेतकरी आणि राजशक्ती एकत्र येण्याची कोण एकत्र येते याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही. ग्रामीण भागातला आमचा शेतकरी उन्मळून पडलेला आहे, त्याच्या मत्तीला कोण येणार आहे का? ते येत असतील तर आम्ही विचार करू. सर किसान सोसाइटी सर हिंदी में हे बघा, सरकार पसंत असो अथवा नसो, परंतु जे सत्तेवर असतात, ज्यांच्याकडे काही संवैधानिक जबाबदारी असतात, लोकांच्या कामासाठी त्यांना भेटावंच लागतं, आणि सगळ्यांच्या समोर भेटलंय, काही तशी काही वेगळी काही भेट नव्हती. सर किसान सुसाइड कर रहे हैं और सर सरकार ने जो